नमस्कार प्रेक्षकांनो. आज आहे शिवजयंती, तर शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण मालिकेमध्ये पाहणार आहोत. आजचा एपिसोड खरंच मनाला भिडणारा होता. लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद, घरातील सगळ्यांची उपस्थिती आणि त्यात एक वेगळाच केसचा निकाल लावण्याचा सुंदर प्रयोग. हा केवळ सीन नव्हता, तर प्रत्येक घरासाठी एक आरसा होता. उत्सुकतेचा क्षण. केसचा निकाल काय? ऑक्शनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घरात एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. विशेषतः रविराज यांच्या मनात एक प्रश्न घर करून बसला होता. ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छांनंतर त्यांनी थेट मुद्द्यावर येत विचारलं, अरे हो, सगळं ठीक आहे, पण तुमच्या केसचा निकाल काय लागला? प्रतापराव थोडे गोंधळले. त्यांना अजिबात समजत नव्हतं की नेमकं रविराज काय बोलत आहेत. ते म्हणाले, अरे, कोणत्या केसबद्दल बोलतोयस तू? रविराज हसत म्हणाले, अरे प्रताप, डव्होकेट अर्जुन सुभेदार वर्सेस सायली सुभेदार, त्या केसचा निकाल. घरात हलकीशी खसखस पिकली, पण अर्जुन आणि सायली मात्र गंभीर होते. अर्जुन पुढे येत म्हणाला, सिनियर, निकाल सांगण्याआधी आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. आणि इथून सुरू झाला आजच्या भागाचा सर्वात सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रसंग. तराजूचा साक्षीदार. कामांची तुलना नाही तर समतोल. घरात एका टेबलावर एक सुंदर तराजू ठेवण्यात आला होता. साधा पण अर्थपूर्ण. अर्जुन किचनमधील भांडी घेऊन पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने जाणीलेचा भाव होता. तो सायलीकडे पाहत म्हणाला, आय एम सो सॉरी बायको. मी असं म्हणालो होतो की घरचं काम सोपं असतं, तुम्ही बाया काही खास करत नाही. पण आता कळलं मी किती मोठी चूक केली. तो एक एक भांडं तराजूत ठेवू लागला. दिवसभर घरात सगळ्यांची काळजी घेणं, किचन सांभाळणं, घर नीट ठेवणं, मुलांची मोठ्यांची जबाबदारी, हे सगळं इतकं सोपं नाही. प्रत्येक वाक्यागणिक एक एक भांडं पारड्यात ठेवलं जात होतं आणि पारडं हळूहळू झुकत होतं. तुम्ही मल्टीटास्कर आहात. एकाच वेळी 10 गोष्टी सांभाळता. घर एकत्र ठेवण्याचं मोठं श्रेय तुम्हालाच जातं. तुम्ही नसतात तर आम्ही पुरुष काहीच करू शकलो नसतो. त्या क्षणी घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अर्जुनची ती कबुली, ती प्रामाणिकता मनाला भिडणारी होती. सायलीची जाणीव. बाहेरचं जगही तितकंच कठीण होतं. सायली शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातही भावनांचा पूर होता. ती पुढे आली. तिने अर्जुनच्या ऑफिसमधील फाईल्स आणल्या. ती म्हणाली, मीही चुकले अर्जुन. मला वाटायचं की बाहेरचं काम म्हणजे फक्त ऑफिसला जाणं आणि परत येणं. पण आता कळलं किती ताण असतो तुमच्यावर. तिने एक फाईल उचलून तराजूत ठेवली. दिवसाचे अनेक तास बाहेर काम करणं, घरासाठी कमावणं, लोकांच्या समस्या ऐकणं, त्यांना न्याय मिळवून देणं, हे सगळं सोपं नाही. ती पुढे म्हणाली, तुमचं शिक्षण, तुमची मेहनत, तुमचं कर्तृत्व, या सगळ्याचं मीही कधी कधी कमी मूल्यमापन केलं. पण आज मला कळलं, उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजतं. काय सुंदर ओळ होती ही. ती एक एक फाईल ठेवत गेली आणि हळूहळू तराजूचं पारडं समतोल होत गेलं. तो क्षण म्हणजे शब्दशः बॅलन्सचं प्रतीक होता. निकाल. दोघेही निर्दोष. घरातील वातावरण भारलेलं होतं. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत होते, समजुतीने, आदराने. अर्जुन म्हणाला, सायली, आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. एक बाजू जड झाली की दुसरी हलकी वाटते, पण खरं म्हणजे दोन्ही बाजू महत्त्वाच्या असतात. दोघे एकत्र म्हणाले, या केसचा निकाल असा की आमचं दोघांचंही काम सोपं नाही आणि आम्ही पुन्हा कधीही एकमेकांच्या कामाला कमी लेखणार नाही. घरात टाळ्यांचा कडकडाट झाला. तेवढ्यात चैतन्य नेहमीप्रमाणे थोडी गंमत करत म्हणाला, सारे सबूतों और चश्मदीद गवाहों को ध्यान में रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है कि दोनों को बाइज्जत बरी किया जाता है. सगळे हसू लागले. वातावरण हलकं झालं. ॲनिव्हर्सरीचा गोड शेवट. प्रतापराव प्रेमाने म्हणाले, आता या दोघांच्या हातात फक्त लग्नाची बेडी असणार आहे. सगळे पुन्हा हसले. अस्मिता आठवण करून देते, अरे, केक कापायचा राहिलाय. अर्जुन आणि सायलीने साध्या पण गोड पद्धतीने केक कापला. एकमेकांना केक भरवला, मग घरच्यांनाही भरवला. कोणताही भपका नाही, मोठा कार्यक्रम नाही, पण मनापासूनचा आनंद होता. स्वयंपाकघरात सायली उत्साहानं कामात गुंग होती. कढईत तेल तापत होतं आणि तिनं जसं कांद्याची फोडणी टाकली तसा तो खमंग आवाज आणि सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागला. त्या सुवासात एक घरगुती ऊब होती, एक आपलेपणा होता. कढईत मोहरी तडतडली, कढीपत्ता चुरचुरला, हिरव्या मिरच्या तेलात नाचल्या आणि त्यानंतर घातलेल्या बारीक चिरलेल्या कांद्यानं सगळं वातावरण आणखीच जिवंत केलं.
सायलीच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. अनेक दिवसांनी ती पुन्हा स्वयंपाकघरात उभी होती. मधल्या काळात परिस्थितीमुळे घरात अनेक बदल झाले होते, पण आज ती पुन्हा तिच्या जागी होती, आत्मविश्वासाने आणि आनंदाने. इतक्यात विमल आत आली. तिनं सायलीकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, "काय सायलीताई, आज तर खूप खुश दिसताय. मनात काय चाललंय?" सायली थोडी लाजत म्हणाली, "अगं विमलताई, किती दिवसांनी मी पुन्हा किचनमध्ये उभी आहे. मध्ये काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत होतं. आज पुन्हा सगळं आपल्या जागी आल्यासारखं वाटतंय." विमलने हसत चिमटा काढला. "अरे अर्जुनदादा स्वयंपाक करत होते, ते आवडलं नाही का मग?" "तसं नाही गं," सायली शांतपणे म्हणाली. "पण प्रत्येकाची एक भूमिका असते ना घरात. सगळ्यांनी मदत करावी हे खरं, पण आपली जबाबदारी स्वतः पार पाडण्यातही एक वेगळाच आनंद असतो." तेवढ्यात कल्पनाताई बाहेरूनच म्हणाल्या, "सायली, अगं बाई, पोह्यांना फोडणी दिलीस ना? मला माझ्या खोलीत बसूनच कळलं. तो वास तर अगदी थेट इथे आला." सायली हसली. "हो आई, अजून वाफ आणतीये, लगेच तयार होतील." थोड्याच वेळात गरमागरम पोहे प्लेटमध्ये वाढले गेले. बारीक शेव, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सायलीने सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला. घरातले सगळे टेबलाभोवती जमा झाले. अस्मिता आत आली आणि म्हणाली, "वा, आज तर भन्नाट वास येतोय. खूप दिवसांनी असं काहीतरी घरगुती मिळणार आहे." कल्पनाताईंनी लगेच तिला टोमणा मारला, अस्मिता, अर्जुन काही वाईट स्वयंपाक करत नव्हता बरं का, उलट बऱ्यापैकी शिकलाय." इतक्यात अर्जुन टेबलाजवळ आला. "गुड मॉर्निंग एव्हरीवन, पण मला उशीर होतोय, पटकन निघावं लागेल." सायलीने त्याला थांबवलं. "अहो, असं कसं? आधी नाश्ता करून जा." प्रतापराव हसत म्हणाले, "अर्जुन, हे नाश्ता करून जा ऐकून घरात पुन्हा जुना माहोळ परत आल्यासारखं वाटतंय." सगळे हसले. अर्जुन थोडा मिश्किलपणे म्हणाला, "डॅड, मी पण प्रयत्न करत होतो बरं का. चॉकलेट, केक सगळं बनवलं." अस्मिता लगेच म्हणाली, "हो, पण सगळं परफेक्ट नव्हतं." "पण तू ते चॉकलेट्स आवडीने खाल्लीस ना?" अर्जुनने चिमटा काढला. घरभर हशा पसरला. अर्जुन स्वतः उठून सगळ्यांना पोहे वालू लागला. "मम्मा, हे घ्या, तुमच्या सुनेनं बनवलेत." सायलीने ते पाहून हलकसं स्मित केलं. अर्जुन तिच्या कामात साथ देत होता. कल्पनाताईंनी समाधानाने सुस्कारा टाकला. "माझी वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण झाली. मुलांनी घरकामात हातभार लावावा, हेच तर हवं होतं." सगळं वातावरण आनंदात न्हाऊन निघालं होतं. पण दुसरीकडे वातावरण अगदी वेगळंच होतं. सचिन सोफ्यावर बसला होता. चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. साक्षी हळूहळू त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. "काय रे बेबी, इतका घाबरल्यासारखा का दिसतोयस?" ती गोड आवाजात म्हणाली. सचिनने ओठ चावले. "काही नाही, तुझं मूळ काय आहे ते समजत नाही." साक्षी खळखळून हसली. ते हसू थोडं अस्वस्थ करणारं होतं. "घाबरलास ना? घाबरायलाच हवं, कारण जर तुझं लक्ष दुसरीकडे गेलं तर त्या मुलीचं काय होईल सांगू शकत नाही मी." सचिनचा चेहरा फटकन पांढरा झाला. त्याला जाणवलं की तो कुठल्या जाळ्यात अडकतोय. साक्षीचं बोलणं खेळकर वाटत असलं तरी त्यात दडलेली धमकी स्पष्ट होती. "अगं, असं काही नाही," तो कसाबसा म्हणाला. साक्षीने त्याचा गाल पकडला. "क्यूट दिसतोस जेव्हा घाबरतोस." सचिनने विषय बदलायचा प्रयत्न केला. "आज डिनरला जाऊया का?" "नको आज," साक्षी शांतपणे म्हणाली. सचिनने मुद्दाम विचारलं, "त्या दिवशी पार्टीला कुठे गेली होतीस?" "हायवेवर नवीन रेस्टॉरंट आहे ना, तिथे." सचिनने थेट प्रश्न केला. "मग तुझ्या पर्समध्ये चाकू कसा आला?" क्षणभर साक्षीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा हसली. "तुला काय वाटतं?" सचिनला जाणवलं की काहीतरी गंभीर आहे. त्याला अजून पूर्ण सत्य माहिती नव्हतं, पण तो ज्या जाळ्यात अडकतोय त्याची कल्पना त्याला येऊ लागली होती. दरम्यान अर्जुन ऑफिससाठी निघत होता. सायलीने त्याला आठवण करून दिली, "आज करमारकर येणार आहेत, मीटिंग विसरू नका." अर्जुन हलकसं हसला. "सायली, ऑफिसमध्ये काय चाललंय याची मला माहिती नसते असं वाटतं का तुला?" सायली गंभीर झाली. "रमेशबद्दल पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. तो पोलीस कस्टडीत काही बोलत नाहीये." अर्जुन थांबला. त्याने लगेच फोन काढला. "हॅलो चैतन्या, आजच कोर्टाची तारीख घे. रमेश कोर्टात बोलण्याची शक्यता आहे, उशीर नको." फोन ठेवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. आता खेळ मोठा होता. नागराज काकांविरुद्ध पुरावे, रमेशचं स्टेटमेंट, सगळं एका धाग्यावर टिकून होतं. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली, "काळजी घ्या." अर्जुनने तिच्या डोळ्यात पाहिलं. "आपण योग्य मार्गावर आहोत, घाबरायचं कारण नाही." घरात आनंदाचा माहोल होता, पण बाहेर संकटे डोकं वर काढत होती.
एका बाजूला सायली अर्जुनचं नातं अधिक मजबूत होत होतं, तर दुसऱ्या बाजूला साक्षीच्या वागण्यातून एक मोठं वादळ येण्याची चाहूल लागत होती. सचिन अजूनही संभ्रमात होता. साक्षीच्या चेहऱ्यावरचं ते रहस्यमय हसू त्याला अस्वस्थ करत होतं आणि अर्जुन कोर्टात पुढचं पाऊल टाकणार होता. पुढच्या सीनमध्ये सुमन, प्रतिमा, रविराज सध्या पूर्ण आईच्या घरी राहायला आलेले असतात. सायलीच्या मनामध्ये विचार येतो, सुमन काकूने बघितलं असेल का त्या रमेशला त्यावेळेला? काही तपशील असेल काकूंकडे ते विचारते. असं म्हणून सायली सुमन काकूंकडे आलीये. सुमन काकू, प्रतिमा त्या, रविराज काका यांच्याच घरी सध्या आहेत. सायली सुमन काकूंना विचारते, काकू नाश्ता झाला का? काय काकू, मी खोलीत आणले होते ना पोहे, तुम्ही खाल्लेच नाहीत. आवडले नाही का तुम्हाला पोहे? आता ही सुमन म्हणते, नाही ग सायली, तसं काही नाही, छान झाले होते पोहे. मग प्रतिमा त्या बाजूलाच उभ्या आहेत. त्या म्हणतात, अगं हल्ली ना हिचा आहार खूपच कमी झालाय बघ, ही तब्येत बिघडवून न घे म्हणजे झालं. सायली म्हणते, असं काय करता सुमन काकू, असं नका करू, चला आपण बाहेर जाऊन गप्पा मारूयात. प्रतिमा त्या म्हणतात, अगं सायली थांब जरा, मला ना अस्मितासाठी तुला काहीतरी द्यायचंय. आता ह्या प्रतिमा आत्यांनी ना पैंजण आणलेत आणि आजकाल म्हणे एकच पैंजण घालायची फॅशन आहे. आता ते पैंजण प्रतिमा आत्यांनी सायलीकडे दिलंय आणि सायलीला म्हणतात, अगं सायली, हे पैंजण ना अस्मिताला दे. अगं गरोदर बाईकडे हे असलं ना की दृष्ट नाही लागत. वेगळंच काहीतरी पैंजण आहे बघा, मण्यांचं, काळं पांढरं. आता सुमन म्हणते, वहिनी छान आहे हो, एकच कसं हो, एकाच पायात घालायचं असतं का हे? प्रतिमा म्हणतात, हो अगं सुमन, एकाच पायात घालायचं असतं हे. आता सुमनला अचानक आठवतं बरं का प्रेक्षकांनो, तिला जेव्हा किडनॅप केलं होतं ना, तेव्हा प्रियाच्या पायात एक्झॅक्टली हेच पैंजण असतं. असेच पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.